हॅलो मित्रांनो, फूडीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत धोप्यांच्या पानांची वडी। चला तर मग वाट कसली बघतोय, लगेच बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी एका मिक्सचरच्या भांड्यामध्ये 6-7 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत, थोडं अद्रक, 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 1 चम्मच जिरा, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ घालून त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, यामध्ये आपण मसाले घातले आहेत, तर मिक्सरमध्ये मिक्स करताना थोडं जास्त पाणी घालून मिक्स करायचं आहे, कारण मसाले त्यातलं पाणी सोकून घेतात। हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी अशाच प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। आता एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आपण बनवलं ते सुद्धा या बेसनात ॲड करूया। यातलं अगदी थोडं मिश्रण आपण भाजीसाठी ठेवून घेऊया आणि याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। बेसनाला गाठा पडणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे। मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं करायचं नाही। आता यात चवीसाठी कोथिंबीर टाकून याला सुद्धा छानपणे आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर लगेच ते मिश्रण आपण धोप्याच्या पानांना लावून घेऊया। पानांना मिश्रण लावताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सगळी पाने उलट ठेवूनच त्याला मिश्रण लावावे आणि एका पानाला मिश्रण लावून झालं की लगेच दुसरं पान अपोजिट डायरेक्शनने ठेवायचं आहे। त्याने तुमच्या वड्या अगदी व्यवस्थित आकार येईल। त्यानंतर अशा प्रकारे याला फोल्ड करून याला सुद्धा छानपणे मिश्रण लावून घ्यायचं आहे। ही वडी मी 2 पानांची बनवली आहे, कारण माझ्याकडे धोप्याचे पानं थोडे मोठे होते। आता मी तुम्हाला 3 पानांची सुद्धा वडी तयार करून दाखवत आहे। तुम्ही पानं छोटे असेल तर 3-4 सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर एक मोठा गंज घेऊन त्यात 2.5 लोटे पाणी घालून त्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे। पाणी बॉईल झालं की लगेच त्यात पीठ घालून आपण जे वड्यांसाठी तयार केलेलं होतं त्याला वाफेवर 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। बघा, हे छान वाफेवर शिजलेलं आहे। आता लगेच ज्या कढईत भाजी बनवायची आहे तिला गॅसवर ठेवून तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होईपर्यंत त्याला या शेपमध्ये कापून अशा छान वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता या वड्यांना छान तळून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल। आता आपल्या वड्या छान तळून झालेल्या आहेत। त्याच तेलामध्ये 1 चम्मच जिरा, 6 ते 7 लसणाच्या कड्या घालून त्याला शिजवायचं आहे। शिजवून झाले की लगेच त्यात कांदे घालून शिजवूया। कांदे सुद्धा आपल्या छान शिजले गेलेले आहेत। आता जे मिश्रण आपण बनवलं होतं ते मी अगदी थोडं शिल्लक ठेवलं होतं। आता त्याला सुद्धा मी यात घालत आहे। त्याला छान झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। त्यानंतर याला छान मिक्स करून यात मी 2 ते 3 मिरच्या टाकत आहे। त्यानंतर मी 2 कापलेले टमाटरसुद्धा यात घालत आहे। याला छान शिजवून घ्यायचे। आता यात मी 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 2.5 चम्मच तिखट, 1 चम्मच कोथिंबीर पावडर घालून याला मिक्स करत आहे। हे शिजलं की लगेच यात पाणी घालून याला उकळी येतपर्यंत शिजवून घेऊया। बघा, याला किती मस्त असा कलर आलेला आहे। आता लगेच यात वड्या टाकून त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून
गॅस बंद करून घेऊया, कारण ऑलरेडी आपण वड्या तेलात तळल्या होत्या. आता यात सांबार घालून घ्यायचे. तुम्ही तळलेल्या धोप्याच्या वड्यासुद्धा खाऊ शकता, त्या पण अतिशय उत्तम लागतात. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा व तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.